बबूदा लवकरात लवकर फिल्डिंग लावा नागपूर साई वारियर्स संघ तुम्हाला नंतर बॅटिंग करायची आहे, लाईट अपील चालणार नाही. प्रेक्षक आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विदर्भातील भव्य दिव्य अशी रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता क्रिकेट स्पर्धा 2022 मध्ये नागपूर शहरामध्ये ही स्पर्धा पार पडते आहे. ऑरेंज सिटी नागपूर स्पर्धेचा पहिला दिवस आणि आजच्या दिवसामधला शेवटचा सामना. टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये नागपूर कॉप संघाने आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय गोलंदाजीसाठी आमंत्रित केला आहे. साई वारियर्स संघाला सुपर ओव्हर मध्ये विजय संपादन करणारा हा संघ साई वारियर्स. संघाचे कॅप्टन निशान कटारिया बब्बू फिल्डिंग मध्ये क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती दीपक कश्यप मागच्या मॅचचा हिरो. पहिला चेंडू फटका हवेमध्ये लाजवाब प्रयत्न जवळपास हाताला स्पर्श करून हा चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. चांगला प्रयत्न होता, प्रयत्न चांगला, परंतु झेल जरूर होऊ शकला नाही. एका धावेने एक खातं उघडल्या जाते. ओ यावेळी खूप वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. दीपक कश्यप एक अष्टपैलू खेळाडू जो नागपूर टेनिस क्रिकेटने दिला आहे, तर नागपूर रबर बॉल क्रिकेटने दिला असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रकारे त्याने रबर बॉल क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स केलंय मागच्या मॅच मध्ये, काय फलंदाजी केली होती. बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून हा चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, फेकी करतील तोपर्यंत आणखी काही धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये.
अंपायर हा निर्णय काय आहे? फेअर बॉल आहे. दोन धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकामध्ये. दीपक कश्यप गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. नागपूर कॉप संघ प्रथम फलंदाजीचा निर्णय. ओ लाजवाब चेंडू अपील आहे आणि बॅटची कडा लागून विकेट कीपर निशांत कडारिया बब्बू यांचे सुरक्षित हाताने पहिला धक्का लागतोय. तो म्हणजे नागपूर कॉप संघाला 4 चेंडू झाले असतील आणि पहिला धक्का लागतो आहे. चार चार आजच्या दिवसामधला शेवटचा सामना. नागपूर कॉप संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय या मॅच मध्ये टॉस जिंकून आणि पहिला धक्का लागतो आहे. फलंदाज बाद होता आहेत सत्यम. बब्बू यांनी खूप चांगला झेल पकडला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश. हो यावेळी हा पामपूल चांगला फटका आहे परंतु डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत विशाल. एकच धाव येईल त्या ठिकाणाहून. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 3 धावा. दीपक कश्यप यांचं चांगलं षटक पाहायला मिळते. हे पहिल्या षटकामध्ये खूप आतापर्यंत कमी धावा खर्च केल्या आहेत. 3च धावा खर्च करत 1 गडी बाद त्यांनी केलाय. समोर टाकला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब फटका अगदी लांब फेकून दिलाय. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 6 धावे करता. एक षटक समाप्त. 9 धावा 1 गडी बाद. नागपूर कॉप 11 संघ. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय आणि दीपेश येत आहे गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं दीपकने आणि आता दीपेश आलाय गोलंदाजी मार्कवर. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येते आहे. पंतांच्या भूमिकेमध्ये कपिल सर पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये राकेश सर. खूप चांगली पंचगिरी आजच्या दिवसामध्ये या दोन्ही पंचांकडून पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर दीपेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गोपी. ओ लाजवाब चेंडू. हा चेंडू पडला आणि फलंदाजच्या कानाजवळून विचारून जातोय क्या हाल है जनाब आपका. टप्पा चांगला होता आणि टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय हा चेंडू. ओहो लाजवाब फटका. पहिला चेंडूवर अग्रेशन आणि आता मात्र हा राग बघा. फलंदाज गोपीच्या बॅट मधून मनमोहक षटकार. लाजवाब फटका. ऍक्शन रिप्ले बघा. शेवटपर्यंत फॉलो केलं या चेंडूला अभय पांडे यांनी. खूप चांगलं कॅमेऱ्यावर करतायत या मैदानाच्या आतमध्ये. आज WDJच्या माध्यमातून सोपं नसतं रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूला फॉलो करणं.
कारण हा चेंडूचा कलरही जर बघितला तर आकाशाच्या कलर सारखा आहे, तरी सुद्धा त्यामधून खूप चांगला फॉलो करता आहेत चेंडू. लाजबाब कॅमेरा वर्क. लेता मैं हरवा 16 धावा, एक गडी बाद. ओ यावेळी आखूट टप्प्याला चेंडू अतिरिक्त उसळी आणि पंचांचा निर्णय येतोय. हा वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा रन. खूप चांगली पंचगिरी, कारण चेंडूला अतिरिक्त उसळी स्थिती होती, त्यामुळे हा चेंडू वाईट प्लस 1 बाउन्सचा इशारा दिलाय आमच्या लेग अंपायरनी. वा काय पंचगिरी होते. आता डोळ्यात तेल घालून पंचगिरी होते आहे. आपली भूमिका बजावता आहेत पंच, कारण हा सामना खूप महत्वाचा आहे. पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल, याही वेळी हुक करण्याचा प्रयत्न आणि हाही चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणखी ऍड होईल. धावसंख्या होते आहे एका धावेने 18 धावा, एक गडी बाद. दबाव आहे या सामन्यामध्ये. दोन्ही संघ दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत, परंतु ते दबावात येतील ते पंच कसले. कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आमच्या पंचावर. खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. षटकार लगावल्यानंतर कमबॅक चांगलं केलंय गोलंदाज दीपेशने. 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. दीपेश कमबॅक करताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत 8च धावा. हो यावेळी डेड बॉल घोषित केला आहे. कपिल सर रन आहेत का डेड नंतर? थँक्यू. डेड बॉल आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात आमच्या WDZ कंपनीचे ब्रॉडकास्टिंग टीमचे तसेच विदर्भ टेनिस क्रिकेट मधील सर्वात चांगले कॅमेरामॅन साहिल हारोडे अर्थातच सिद्धू पाजी. विदर्भामध्ये तुम्ही कुठेही जा, या कॅमेरामॅन सारखा कॅमेरामॅन तुम्हाला कुठंच मिळणार नाही. पुन्हा एक वेगवान चेंडू. वाह काय वेग आहे. निशांत कटारिया जेव्हा हातामध्ये चेंडू आला तेव्हा हात झटकताना पाहायला मिळाले. इतका वेग होता या चेंडूवर. लाजबाब गोलंदाजी करतोय. आता टशनला टशन ही मॅच आहे, अग्रेशनला अग्रेशन ही मॅच आहे आणि हा सामना आता रंगतदार होतोय. पुन्हा बॅटची कडा लागून चेंडू चाललाय फ्लायशिपच्या डोक्यावरतून सीमारेषेच्या दिशेने आणि खेळाडूच निर्णय देत आहेत. हा आहे चौकार. सीमारेषा पार. फलंदाज गोपीच्या बॅट मधून आणखी एक चौकार. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे 22. 22 रन, एक गडी बाद. नागपूर कॉप्स 11 संघ. (22 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 22 धावा, एक गडी बाद. नागपूर कॉप्स 11 संघ. नागपूर कॉप्स 11 संघ. प्रेक्षक आपल्या सर्वांचं मी RJ ओम स्वागत करतो या महत्वाच्या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. नागपूर शहरातील एक अग्रनामांकित नव्हेच तर विदर्भातील अग्रनामांकित स्पर्धा, पहिली वहिली स्पर्धा. निशांत कटारिया बब्बू गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू समोर टाकता आहेत. माहिती होतं फलंदाज शफल होतील ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे या चेंडूला वेगाने समोर टाकला आणि या चेंडू निर्धाव येतोय. प्रेझेन्स ऑफ माइंडने सातत्याने खेळाडू हा खेळतो. मागचं सुपर ओव्हरचं षटक आठवा, ज्या प्रकारे विजय संपादन करून दिला होता आपल्या संघाला निशांतने. आखूट टप्प्याचा बॉल कट केलाय. चेंडू चाललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत बॅकआउट पॉइंटला. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल.
23-23. निशांत कटारिया, बब्बू सातत्याने अनेक राज्यातील स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या आहेत. एक काळ अक्षरशः दणानून सोडलाय आणि आजही हा खेळाडू जेव्हा बॅट घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतो प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात या खेळाडूची. आजही गोलंदाजी त्याने तितकीच चांगली केली होती. सुपर ओव्हर मध्ये 6 धावा लागत असताना विरोधी संघाला 3 धावात बाद केलं होतं. तोच निशांत कटारिया गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळी गोपी, एक काळ तुम्ही गाजवला असेल परंतु आज तर माझा दिवस आहे हेच सांगतोय. याही चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. यूज इट, षटकार. ऍक्शन रिप्ले बघा. आखू टप्प्याचा बॉल आणि याही चेंडूला समोर पाठवलंय लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पलीकडे. दीपक कश्यपचे प्रयत्न चालतो परंतु षटकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 29, 29 रन. पुन्हा एक वेळ समोर टाकला चेंडू आणि याही चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. चौकार येतोय. मागच्या चेंडूवर षटकार आणि आता चौकार. याच आक्रमणाने आता निशांत कटारियावर दबाव असेल परंतु दबावराव मध्ये चांगला खेळ करणं जाणतो हा खेळाडू. पुन्हा एक वेगवान चेंडू. आखू टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आलाच नाही. हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. गोपी बॅटॉम हँडचा वापर बघा किती चांगला करतोय. आतापर्यंत सर्वच्या सर्व फटके त्याने बॉटम हँडने खूप चांगले लगावले आहेत आणि मैदानाच्या अगदी बाहेर 33 धावा. शेवटचा चेंडू बाकी असेल या तिसऱ्या षटकामधला. यावेळी शरीराचा वेध घेणारा चेंडू. एका धावेचा प्रयत्न होतोय आणि एक धाव पूर्णही होईल. एका धावेने षटक समाप्त होताना पाहायला मिळते. 3 षटक समाप्त. नागपूर कॉप्स 11 संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 34 धावा, 34, लॉस ऑफ 1 विकेट. गोपी खेळता आहेत 12 चेंडू मध्ये 28 धावांवर आणि 4 चेंडूचा सामना करून यश खेळता आहेत 2 धावेंवर. पुन्हा दीपक कश्यप येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या 4थ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला गोपी. यावेळी हुक केलंय, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षण चांगलंच झालंय. एकच धाव येईल या चेंडूवर. बॅकअप बघा एनी वेळेवरती येताना पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 35 धावा, 35 रन. नागपूर कॉप्स 11 संघ. पुन्हा एक चांगला चेंडू परंतु आता हिट विकेट होताना पाहायला मिळत आहेत फलंदाज यश. इतके मागे आले की स्टंप त्यांना माहिती नव्हते की नेमकी जागा कुठे आहे स्टंपची आणि त्या ठिकाणी जाऊन बॅटचा स्पर्श स्टंपला झाला आणि आता दुसरा धक्का लागतोय हिट विकेटच्या स्वरूपात नागपूर कॉप 11 संघाला. गोपी आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे फलंदाजी केली गोपीने 13 चेंडू मध्ये 29 धावा त्याच्या बॅट मधून आल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुंदन. बॅटची कळ बिगिट करण्याचा प्रयत्न. जवळपास हा चेंडू बॅटचा स्पर्श घेता घेता राहिला. इतक्या वेगाने बाहेर निघतोय. दीपक कश्यप चांगली गोलंदाजी करतायत. कुंदन आल्या आल्या फटका लगावण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या चेंडूवर चढवलाय हल्ला आणि चेंडू पाठवलाय कुंदनच्या बॅट मधून. दे दनादन षटकार. मिनिटवर खेळ करता आहेत कुंदन. ज्या प्रकारे आकुटप्प्याचा बॉल होता आणि त्या चेंडूला मात्र पाठवलंय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या अगदी वरतून सीमारेषा पलीकडे 6 धावे करता.
यावेळी गती परिवर्तन दीपक कश्यप यांच्याकडनं. एक धाव येईल या चेंडूवर. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. लेग बाईटच्या स्वरूपात ही धाव आहे. 42 धावा 42. 5 चेंडू झाले असतील, एक चेंडू बाकी असेल या षटकामधला. दीपक कश्यप गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत 16 धावा देत 2 गडी बाद त्यांनी केले आहेत. यावेळी बॅटची कडा लागून फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक चौथ्या अटेम्प्ट मध्ये पकडला जाईल. गोपी यांचा संपलाय खेळ. जाता जाता आणखी एक धक्का दिला दीपक कश्यपने. नागपूर कॉप 11 संघाचे गोपी बॅक टू द पवेलियन. पाचव्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती निशान कटारिया बब्बू येत आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव येईल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते आहे. 43 धावा 43. निशांत कटारिया अर्थातच बब्बू गोलंदाजी मार्कवर. ओ पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेऊन यष्टिरक्षकाच्या दिशेने जातोय. टप्पा चांगला होता या चेंडूचा. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर 6व्या स्टंपवर हा चेंडू उसळी घेतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चय आणि कुंदन. पुन्हा एक चांगला चेंडू. वेगवान गोलंदाजी होते आहे. लाजवाब गोलंदाजी. टप्पा चांगला होता. फलंदाज फुटवर्कची अभाव पाहायला मिळतोय. फुटवर्क थोडस कमी पाहायला मिळालं होतं या चेंडूवर. निशान कटारिया बब्बू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. एक वेगवान गोलंदाज. ओ पुन्हा एक चांगला चेंडू. पडल्यानंतर पुन्हा एक वेळ बाहेर निघाला. हाही चेंडू निर्धाव पाहायला मिळतो आहे. मागच्या 3 चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव नाही. पहिल्या चेंडूवर एक धाव जरूर आली, परंतु या 3 चेंडूवर कुठल्याही प्रकारची धाव खर्च केली नाही बब्बूने. ओ याही वेळी जर बघितलं टप्पा पडल्यानंतर थोडासा खारी लागला बॉल. उसळी पाहिजे तितकी मिळाली नाही. हाही चेंडू निर्धाव आहे. मागचे 4 चेंडू निर्धाव, कुठल्याही प्रकारची धाव नाही. एकच चेंडू बाकी असेल या आता 5व्या षटकामधला. कमबॅक केलाय, पुनरागमन केलंय या सामन्यामध्ये या षटकाच्या माध्यमातून साई वॉरियर्स संघाने. बॅटची कडा लागून क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला आहेत उपस्थित आणि हाही चेंडू निर्धावच आलाय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. 5 षटक समाप्त. धावसंख्या आहे 43. बब्बू यांच्या मागच्या षटकामध्ये फक्त केवळ एक धाव आली आणि धावसंख्या आहे 43. 3 गडी बाद. 5 षटक समाप्त. एका षटकाचा खेळ अजून या डावामधला शिल्लक आहे. ओहो यावेळी कुंदनच्या बॅट मधून दे दनादन षटकार. आणखी चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावे करता.
खूप चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळतो आहे. अर्सलान येत आहेत गोलंदाजी मार्कवरती 6व्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार आला, तदनंतर कमबॅक चांगलं करता आहेत. पुन्हा एक चांगला चेंडू आणि बॅटची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जातोय. बाद होत आहेत फलंदाज कुंदन. पुन्हा एक वेगवान चेंडू, हा वाईड असेल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. धावसंख्या एकाने पुढे सरकतोय. 50 धावा पूर्ण होत आहेत नागपूर कॉप 11 संघाच्या. हो, पुन्हा एक वेगवान चेंडू, खूप चांगल्या प्रकारे कॅरी केलं या चेंडूला विकेट किपर निशांतने. आखू टप्प्याचा बॉल, वाईटचा इशारा येतोय पंचाकडनं. अतिरिक्त उसळी आणि वन बाउन्स सुद्धा दिला जातोय. पुन्हा एक वेळ चांगला फटका, चेंडू चालला आहे डीप, वाईड डीप विकेट सीमारेच्या पलीकडे. काऊ कॉर्नरला चौकार, चौकार येतो आहे या चेंडूवर. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. 55 धावा, 55 रन, 4 गडी बाद नागपूर कॉप 11 संघ. पुन्हा एक वेळ वाईट चेंडू आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणखी ऍड होते आहे. धावसंख्या 56 धावा. ही जाणारी एक एक अवांतर धाव जेव्हा तुम्ही डावाच मध्ये धावांचा पाठलाग कराल तेव्हा या धावा अडचणीत आणण्यासारख्या असतील. पुन्हा वाईट चेंडू, आणखी एक एक्स्ट्रा रन. आतापर्यंत या षटकामध्ये एकूण आल्या आहेत 14 धावा. सत्तावन्न 57 रन. यावेळी फटका हवेमध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेची संधी आणि आता धावबादच्या स्वरूपात गडी बाद होताना पाहायला मिळतोय. आणखी एक धावसंख्या होते आहे 6 षटकांच्या समाप्तीनंतर. नागपूर कॉप 11 58 धावा, 4 गडी बाद, 59 धावांचं आव्हान असणार आहे आता साई वॉरियर्स संघाला. बघूया 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग साई वॉरियर्स संघ कशा प्रकारे करेल. थोड्याच वेळामध्ये प्रेक्षक हा डाव सुरू होतोय आणि हे मॅच रोमांचक होईल, चित्तथरारक होईल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
बंटी येत आहे आणि बंटीचं सुस्वागतम केलंय फलंदाज निशांत कटारिया यांनी षटकाराने. लाजवाब फटका आणि चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. निशांत कटारिया ट्रेडमार्क शॉट षटकार. बंटी पहिल्या षटकामध्ये स्वागतच केलंय त्याचं षटकाराने. सातत्याने मग मराठवाड्यातील क्रिकेट बंटीने गाजवलंय आणि आता तो विदर्भातील क्रिकेटमध्ये पाऊल टाकतोय. मूळचा राहणारा नागपूरचा परंतु विदर्भातील नव्हे तर मराठवाड्यातील स्पर्धा या खेळाडूने सातत्याने गाजवल्या. षटकाराने स्वागत झालं या मॅच मध्ये बंटीचं. मागच्या सामन्यामध्ये 17 धावा देत एक गडी त्याने बाद केला होता. पुन्हा एक वेळ वाईट चेंडू, एक्स्ट्रा रन, वाईट प्लस 1 धाव, धावसंख्या या 2 धावेने पुढे सरसावेल 8 धावा. पुन्हा एक वेळ वेगवान चेंडू, अपील आहे पंचांकडे परंतु पायाला लागला होता हा चेंडू असं पंचांचं मत आहे. चांगला चेंडू बंटी यांचा. चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी. साई वॉरियर्स संघ या मॅच मध्ये जर बघितलं तर 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. 34 चेंडू मध्ये गरज आहे 51 धावांची. अकुटप्प्याचा बॉल लेग स्टंपला मिस करतोय. एक अवांतर धाव, वाईट प्लस 1 धाव येते आहे. आणखी 2 धावा, धावसंख्या 10 धावा. ओ यावेळी पुन्हा एक वेगवान चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. आणि आता निशांत कटारिया बब्बू यांना बाद दिल्या जाते आहे. बॅटची कडा लागून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय असं पंचांचं मत आहे आणि पहिला धक्का लागतो आहे तो म्हणजे नागपूर कॉप संघाला. बंटीने पहिल्या षटकामध्ये मोठा अडसर दूर केलाय. बब्बूने जे षटकार खेचला होता त्या षटकाराचा हिशोब बरोबर केलाय. पहिला धक्का साई वॉरियर्स संघाला. नवीन फलंदाज उमर मैदानाच्या आतमध्ये. वाईड असेल हा चेंडू, लेग स्टंपला मिस करतोय. एक्स्ट्रा रन 11 धावा 11. तेहतीस चेंडू मध्ये 48 धावांची गरज. बंटी भुरळे, कुणाल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. यावेळी एक वेगळ्या धाटणीचा फटका परंतु सफल झाले होते फलंदाज ऑफ्टमच्या बाहेर, त्यामुळे वैध ठरवला आहे हा चेंडू पंचांनी. पुन्हा एक आकुटप्प्याचा बॉल, भन्नाट वेगवान गोलंदाजी करतो आहे बंटी. टप्पा पकडलाय त्याने. पहिल्या चेंडूवर षटकार आला परंतु तदनंतर कमबॅक चांगलं केलंय. त्यानंतरच्या काही चेंडूवर फक्त 5च धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू बाकी असेल या पहिल्या षटकामधला. यावेळी पुल केलाय, फटका फसलाय, डीप मिड विकेटला पकडला गेलाय असेल आणि उमर यांचा संपलाय खेळ. दुसरा धक्का दिलाय बंटी बुरोळेने. साई वॉरियर्स संघाच्या अडचणीमध्ये होते वाढ.
14 धावा 2 गडी बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि विजय गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एक वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव. एकूण 2 धावा. आयरिश बढ़ाने में पांडे ये बड़ा गेंद और बड़ा. सतरा धावा. आतापर्यंत सर्व चेंडू वाईड आले आहेत. यावेळी बॅटची कडा होती का बघण्यासारखं असेल. 5 चेंडू वाईड आले. तदनंतर हा पहिला चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते आहे 17. 1.1 चेंडूच्या समाप्तीनंतर यावेळी इनसाइड आउट फटका फसलाय, परंतु चेंडू चाललाय डीप कव्हरच्या वरतून सीमारेषा पलीकडे. पंचांचा निर्णय येतोय. हा असेल षटकार. खूप चांगला फटका. इनसाइड आउट आणि कव्हरच्या वरतून षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एक चांगला चेंडू. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव येते आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. 24 धावा. पुन्हा एक चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी चांगली होते आहे आता. चोवीस धावा 2 गडी बाद. विजय पहिले 5 चेंडू वाईड आले होते. पुन्हा एक वेळ लेग स्टंपला मिस करतोय आणि हाई चेंडू वाईड असेल. गरज आहे या मॅच मध्ये आता 26 चेंडू मध्ये 34 धावांची. 26 चेंडू 34 धावा. अजूनही दीपक कश्यप बॅटिंगला येणं बाकी असणार आहे. ओहो, यावेळी एक वेगळ्या धाटणीचा फटका. स्लॉग स्वीप आणि चेंडू चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. हा येतोय पंचांचा निर्णय. षटकार. एकतीस धावा 31 रन. शेवटचा चेंडू या षटकामधला. हाई चेंडू वाईड आहे. एक्स्ट्रा रन आणखी ऍड होईल. धावसंख्या 32. आधीच 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतो आहे नागपूर साई वारियर्स संघ, परंतु नागपूर कॉप संघाचे गोलंदाज त्या धावा सुद्धा बहाल करत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 8 वाईड आले आहेत. हाही पुलटॉस चेंडू आणि याही चेंडूला बैठक फटका. घुटना टेक और सिक्सर देख. या षटकाराने दुसरं षटक समाप्त झालंय. 2 षटक समाप्त. 38 धावा 38 रन. 24 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. चोवीस चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. चोवीस चेंडू 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये साई वारियर्स संघाला. चला लवकरात लवकर सामना घ्या. लाईट अपील चालणार नाही. बंटी भुरोळे येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद जरूर केले होते, परंतु पुन्हा दुसऱ्या षटकामध्ये खूप धावा खर्च केल्या.
मागच्या षटकामध्ये एकूण 27 धावा खर्च केल्या आहेत गोलंदाज विजयने. 27 रन एका षटकामध्ये. पहिला चेंडू, बॅटची कडा लागून चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल त्या ठिकाणी. आता स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल. बंटी बुरुळे, कुणाल गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती. 11 धावा देत त्याने 2 गडी बाद केले होते. पुन्हा एक चांगला चेंडू, परंतु मिस झाले आहेत. विकेट किपर सुद्धा वाईड असेल. आणखी 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्या 41 धावा 41. 23 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा पायाने या चेंडूला खेळलंय. डायलॉग 22 मध्ये 17. 22 चेंडू 17 धावांची गरज. बंटी बुरुळे गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत षटकही चांगलंच राहिलंय. यावेळी आखू टप्प्याचा बॉल आणि त्या चेंडूचा घेतलाय समाचार. चेंडू पाठवला आहे डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. विशालच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. काय शैली आहे या खेळाडूची फलंदाजी करण्याची. आपली एक वेगळी शैली आहे. जेव्हाही स्लॉट मध्ये चेंडू असतो मैदानाच्या आसपासही त्या चेंडूला दिसू देत नाही. एकवीस चेंडू 11 धावांची गरज या मॅच मध्ये. आता 21 चेंडू आणि 11 धावा बनवायच्या आहेत टीम साई वॉरियर्स संघाला. नागपूर कॉप संघ थोडासा पराभवाच्या छायेत पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असला तरी आता थोडंसं हे आव्हान सोपंच वाटतंय. वाईड, पुन्हा एक वाईड. षटकार चौकार येतो तेव्हा आणखी वाईड येतात. आजच्या दिवसामधलं असंच चित्र राहिलं आहे प्रत्येक संघासाठी. खूप चांगले गोलंदाज या खेळपट्टीवर गोलंदाजी करताना पाहायला मिळाले, परंतु प्रत्येकाकडनं वाईड चेंडू आलेच आहेत. हाई चेंडू आणखी एक वाईड आहे. बंटी भुरळेचं हे षटक आता लांबच चाललंय आणि हा सामना संपत चाललाय. जितकं षटक लांबत जाईल तितका हा सामना संपत जाताना पाहायला मिळतोय. 3च चेंडू झाले असतील या षटकामधले. पुन्हा एक वेळ एक चांगला चेंडू क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅटवर आला नाही. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय बंटीकडनं. आता जवळपास जर बघितलं तर मैदानावर अंधार सुद्धा दिसायला लागलाय, परंतु अंधारातही उजेड दाखवतोय. नाव आहे विशाल. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. आणखी एक षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या षटकाराने 56, 56. 3 धाव्यांची गरज आहे. 19 चेंडू मध्ये 3 धावा. विशालची विध्वंसक फलंदाजी. मागच्या मॅच मध्ये जरूर लवकर बाद झाला, परंतु या मॅच मध्ये स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि त्या जबाबदारीला पूर्णही करतोय विशाल. आकुटप्प्याचा बॉल, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. हा चेंडू निर्धाव आलाय. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. बंटीने 2 षटकामध्ये 29 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद त्याला करता आले. 18 चेंडू मध्ये गरज आहे या मॅच मध्ये रन बनवायचे आहेत साई वॉरियर्स संघाला 3. नागपूर कॉप संघ आता पराभवाच्या शाळेमध्ये. पराभव या ठिकाणी पराभव जवळपास निश्चित मानला जाईल नागपूर कॉप 11 संघाचा. गोपी गोलंदाजी मार्कवर. हाई चेंडू वाईड, एक्स्ट्रा रन. प्रेक्षक हो, आपण बघत होता आतापर्यंत विदर्भातील पहिली वहिली लाईव्ह स्पर्धा, पहिली वहिली रबर बॉल क्रिकेट स्पर्धा हा प्रयोग केला गेला विदर्भ टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. आशिष भाऊ डागा, प्रतीक भाऊ पटेल आणि कपिल चुकसर यांच्या माध्यमातून.
WTZ महत्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये निभावत आहेत आणि हा प्रयोग आजच्या दिवसामध्ये यशस्वी झाला आहे. आपण मोठ्या संख्येने आजच्या दिवसामध्ये आम्हाला जुळले, आपल्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत. उद्याच्याही दिवसामध्ये अशाच प्रकारचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्या ठीक 8 वाजतापासून आम्हाला जॉईन व्हा. 2 धावेची गरज आहे. लेट कट, 1 धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि 1 धाव पूर्ण. विकोल स्कोर लेवल होतोय. संपली आता मॅच ग्राउंडवर. ते मी विचारून सांगतो तुम्हाला. ते हॉटेल आहे, मला एरिया नाही माहिती. हो निघत आहे. कॉल करतो मला. या ठिकाणी आजचा दिवस समाप्त होतो आहे. WTZच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं गेलं आणि पहिल्या दिवसामधला खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. विजय संपादन केलाय अंतिम सामन्यामध्ये साई वॉरियर्स संघाने. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या संघाला. प्रेक्षक उद्याच्याही दिवसामध्ये खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याच्याही दिवसामध्ये पाऊस जरी असला तरी सुद्धा पावसाच्या आतमध्ये